नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमचं रेसिपी विथ राजश्री या माझ्या चॅनलवर स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मोदक। त्याच्यासाठी मी एक नारळ सोलून फोडून घेतलेला आहे। आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे, खोबरं काढून। आणि कणिक मी मळून ठेवलेली आहे, अगोदर अर्धा तास झालं भिजायसाठी ठेवलेले आहे, घट्ट मळून घेतलेले आहे। आणि मी गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहे। मी आता मिक्सर मधून खोबरं बारीक केलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर ह्याच्यामध्ये मी साखर घालणार आहे, अर्धी वाटी। सुंठची पावडर घालते, बारीक करून ठेवलेलं आहे। आणि याला 10 मिनिटं सारण शिजू द्यायचं मोदकचं। साखर विरघळली की खोबरं लालसर झाले की गॅस बंद करून द्यायचा। ह्याच्यात गुळ वापरलेला नाही, गुळाऐवजी साखर घातलेली आहे। गॅस बारीक करून दिला तर काय इकडे मी कणकेचे गोळे करून घेते। कणकेला असं तेल लावून घ्यायचं आणि एकदमच मोठं गोळा करून लाटून वाटीनं पुऱ्या उठवणार आहे त्याच्यावर पानं। खोबरं आपलं शिजलेलं आहे, साखर पण विरघळलेली आहे। खोबऱ्यात असं वास आला की आपलं खोबरं असं शिजले आपल्याला समजतं। बघू शकता कलर बदलला। मी गॅस बंद करून घेते आणि कणकेचे गोळे केलेले आहे मी मोठे 2, ते लाटून वाटीनं पानं काढून घ्यायचे। लाटून आता याच्यावर सारण घालून घेऊया। तांदळाच्या पिठाचं पण मोदक करतात, परत आंब्याचं पिकलेल्या आंब्याचं हे गर काढून ते पिठामध्ये मिसळून मँगो मोदक करतात, खव्याचं मोदक बनवतात। तर मी हे गव्हाच्या पिठाचे घरच्या घरी बनवले। बघू शकता असं त्याच्या पाया असं मिटवून घ्यायचं। बघू शकता कशा शिरा उठलेल्या आहेत त्या। आता सर्व हे सारण भरून मोदक बनवते। बघू शकता आपण इथे चाळणीला तेल लावून चाळणीमध्ये ठेवून द्यायचं असं। आणि इकडं पाणी उकळायला आणायला ठेवायचं। पाण्याला उकळी आली की त्याच्यावर चाळण ठेवून मोदक आपलं
उकडून घ्यायचं मोदक. आता आपण हे उकडून घेऊया. इथं आपलं पाणी गरम होऊन उकळी मारत आहे, त्याच्यावर मी हे चाळून ठेवून उकडून घेऊया. मोदक उकडायला 15 ते 20 मिनटं लागतात. आपण मोदक चतुर्थीला किंवा आधीमध्ये आपल्याला खावेसे वाटलं तर आपण बनवून खाऊ शकतो. तर जास्तीत जास्त आपण संकष्टी चतुर्थीलाच हे मोदक करतो गणपतीसाठी नैवेद्याला. त्याच्यामुळे मी आज मोदक बनव. आता 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. आपण मोदक उकडाय ठेवलेला आहे. आता बघूया उकडल्यात काय. पण बघू शकता उकडलेले आहेत आपले मोदक. गॅस मी बंद करते. चाळून खाली काढून आता तुम्हाला दाखवते. काढून घेऊया मोदक. बघू शकता आपले मोदक तयार आहेत. कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.